महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे त्यांची भेट घेतील। बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने उलटून गेलेत, मात्र आरोपी मोकाटच आहेत। महादेव मुंडे यांच्या हत्यारांना तातडीनं अटक करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे करणार आहेत। या प्रकरणाच्या एसआयटी आणि सीआयडी चौकशीची सुद्धा मुंडे कुटुंबियांकडून मागणी आज होणार आहे। मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत याकडे आपलं लक्ष असेल। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत। ज्ञानेश्वरीताई, तुमचं पुढारी न्यूजवर स्वागत। आत्ताच्या क्षणाला तुमच्यावर असलेली परिस्थिती, तुमचं असलेलं दुःख हे फार मोठं आहे। या सगळ्याची जाणीव ठेवूनच आम्ही आज तुमच्याशी संवाद साधणार आहोत। आत्ताच्या क्षणाला तुमचा जो मोठा संघर्षाचा काळ आहे, त्या दरम्यान तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते समोर यावं या दृष्टीनं केवळ हा संवाद आहे। जसं आपण म्हणतोय की 21 महिने उलटून गेले तरी सुद्धा अजूनही आरोपी मोकाट आहेत, ते अटक झालेले नाहीयेत। तुम्ही या सगळ्या दरम्यान टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केलात, संघर्ष मोठा करताय, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना की जे माझ्यावर अत्याचार झाला आहे, म्हणजे अत्याचार झाला, माझा नवरा तर मारून टाकला गेला, पण आरोपी सध्याला मोकाट आहेत। मग त्या दहशतवादात आम्ही राहायचं कसं, हे मुख्यमंत्री साहेबांना मी भेटून 21 महिन्याचा माझं जे वृत्तांत आहे, माझी जी व्यथा आहे, माझं जे मी सोसलं आहे, या पोलीस प्रशासनाने जे मला म्हणजे न्यायाचं काहीच भूमिका दिली नाही। मी आज मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आवाहन करणार आहे सर की असं गरीब कुटुंबानं म्हणजे तुमच्यापर्यंत येण्याची काय गरज आहे। हे पोलीस प्रशासन जर स्वतः काम केलं तर तुमच्या पोस्टवर या गरीब कुटुंबाला यायची गरज नाही। जर जनता समाधानी नसेल तर कसं होईल? म्हणजे एवढे जर क्रूरपणे मारून जर ते नराधम मोकाट फिरतायत तर मग सर्वसामान्याने जगायचं कसं, हा प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांना आज विचारणार आहे। जी ज्ञानेश्वरीताई, वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार या हत्येमध्ये आरोपी आहेत असा आरोप बाळा बांगर यांनीही केलेला आहे। तुमचा सुद्धा हाच आरोप आहे, त्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतंय? हा, मला ते तथ्यच आहे, कारण डायरेक्ट गोविंद एलमाटे म्हणून कॉन्स्टेबल आहेत परळी पोलीस स्टेशनला, त्यांनी आम्हाला अंबाजोगाईचे डीवायएसपी अनिल सोरमुले आणि परळीचे पीआय नाचन नावाचे पीआय आहेत तिथं, त्यांच्या देखत सांगितलं की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला। मग परळीत एकमेव बंगला म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा आहे आणि त्या बंगल्यापाशी जगमित्र कार्यालय म्हणून आहेत, तिथं सगळं वाल्मिक कराड त्यांचा कारभार सांभाळत होता। मग वाल्मिक कराडनी का फोन केला आणि का तपास थांबवला असं माझं म्हणणं आहे। का थांबवला म्हणजे त्याच्यात रहस्य काय आहे त्याचं? मग जेव्हा बाळाभाऊ बांगर आले, ज्यामध्ये मी खोलवर या केसमध्ये गेले, अगोदर पूर्ण माझा भाऊ बघत होता या केसचं, म्हणजे मला त्यानं माझी अवस्थाच नव्हती की मी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारू शकेल अशी 9 महिने। तर मग नंतर मी जेव्हा या केसमध्ये शिरले, मी खोलात गेले तर मला ह्या सगळ्या आरोपीचे नावे बाहेर यायला झाली। मग मी डायरेक्ट बाळाभाऊ बांगरनी ज्यावेळेस डायरेक्ट नाव घेतली, त्यामध्ये हे तथ्यच आहे, तेच आरोपी आहेत, जे बाळाभाऊ बांगर म्हणतात खरोखर तेच आरोपी आहेत। कारण बंगल्यावर फोन आला, तपास थांबवला, म्हणजे वाल्मिक कराडनीच तपास थांबवला, मग त्याच्याच टोळीने मारलं, हे तर सिद्ध झालं आहे। जी महादेव मुंडे यांची हत्या नेमकी कुठल्या कारणामुळे झाली असं वाटतं, आणि त्यांच्या गळ्यावर गंभीर जखमा असल्याचं सुद्धा त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सुद्धा समोर आलंय, तर त्या सगळ्या अनुषंगानं तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? आम्हाला 21 महिने तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दाखवला नव्हता, तर आता जे बाळाभाऊ बांगरनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर काढला त्याच्यात इतकं म्हणजे क्रूरता आहे ते जाणवलं त्यावेळेसच। म्हणजे मी तात्काळ त्या जर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला त्या दिवशी म्हणून दादा जरांगे यांची भेट घेतली, म्हणलं दादा इतकी क्रूरतेने मारून जर आरोपी अजून मोकाट आहेत, मी किती ह्या प्रशासनाच्या पाठीमागे आहे की आरोपी अटक करा, आरोपी अटक करा, तरी पण मला सांगण्यात येत आहे की प्रयत्न प्रयत्न प्रयत्न। मग 21 महिने हे प्रयत्नच करतायत, मग हे न्याय काय देतील? मी दादांना प्रश्न केला, मग दादांनी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या OSD ला फोन लावला, ह्या प्रकरणाचं काय करायचं आहे, त्यांना परिवाराला तुमची भेट घ्यायची आहे। मग दादांनी OSD च्या मार्फत आम्हाला भेटीचा टाइम दिला आहे।
जी जी आता जसं तुम्ही म्हणालात ताई की प्रयत्न फक्त प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत खरं तर 150 जणांची चौकशी या सगळ्यामध्ये केली आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडे हा तपास गेलेला आहे, तरी सुद्धा कोणालाच अटक का झाली नाहीये? कुणाचा नेमका राजकीय दबाव या सगळ्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? म्हणजे पोलीस काय करतायत आता बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला म्हणजे पोलिसांना सांगण्यात आलं ना फोन केला ह्यांनी तपास थांबवला. मग कोणाची चौकशी केली ह्यांनी तपास थांबवला म्हणतात मग चौकशी कोणाची केली? आरोपी मोकाट सोडायचे आणि दुसऱ्याची चौकशी करून काय ह्यांना साध्य होणार आहे? मग त्यांनी डायरेक्ट बंगल्यावर फोन आला तपास थांबविला ह्या दिशेने जर तपास केला असता आरोपी ह्यांना सापडली असती ना. माझा सगळा दोष पोलीस प्रशासनावर आहे, कारण आम्ही सर्वसामान्य जनता पोलीस म्हणजे त्यांना मायबाप मानून चलत असतो. आम्ही न्याय फक्त पोलिसांकडे मागत असतो जी आणि त्यांनीच आम्हाला न्याय द्यायचा नाही तर मग आम्ही न्याय मागायचा तर मागायचा कोणाकडे? अजून मी विष प्राशन केलं आता 10वा दिवस 11वा दिवस आहे तो, तरी पण अजून ह्यांना आरोपी सापडतच नाहीत. म्हणजे हे सांगणार आम्हाला की बंगल्यावर फोन आला तपास थांबवला आणि हेच आम्हाला अजून आरोपीचा काहीच हे करत नाहीत. मग मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पहा, हे फोटो पहा आणि जर तुम्हाला माझ्यावरचा अन्याय झाला असा वाटत नाही तर मग मी माघार घेते असं मी मुख्यमंत्री साहेबांना हा प्रश्न करणार आहे. ज्ञानेश्वरी ताई आता तुम्ही म्हणालात नाहीतर की मग माझ्या बंगल्यावरून फोन आला. परिवारांनी सगळं संपवणार मला जर न्याय नाही दिला तर. आता तुम्ही असा उल्लेख केलात की मग मी बंगल्यावरून माझं फोन आला परिवार त्यामुळे मुख्यमंत्री तपास थांबला. साहेबाला नेमकं सांगणार आहे. कुणाच्या बंगल्यावरून फोन आला असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे बंगला म्हणजे परळी धनंजय मुंडे साहेबांचाच आहे, बाकी कोणाचा बंगला नाही तिथं. बंगला म्हणजे धनंजय मुंडे साहेबाच्याच बंगल्याला बंगला म्हणला जातोय. तर तिथं वाल्मी कराड त्यांचा सगळा कारोबार सांभाळत होता. पूर्ण म्हणजे परळीचे पोलीस बदलायचे हे करायचे पूर्ण वाल्मी कराडच्या हातात होते. साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस मला न्याय भेटला नाहीये. आणि एसपी सरांनी बी त्यावेळेस ठाकूर एसपी सरांना कडे पण आम्ही 4 वेळेस गेलात. माझे सासरे वडील पुन्हा बारगळ सर आले त्यांच्याकडे गेले, पुन्हा स्वतः नवनीत कावत एसपी आले तिथं 4 वेळेस मी भेट दिली. आणि मी सगळं बोलून ज्या वेळेस परत गाडीत बसले त्यावेळेस एक बल्लाळ नावाचे पोलीस तिथं माझ्या गाडीजवळ आले आणि एकदम म्हणले ज्ञानेश्वरी ताई आता तुम्ही कुठे जाणार? मी त्यांना राग स्पष्टपणे म्हणलं की परळीला जाणार. मग कुठे जाऊ? म्हणजे पोलीस प्रशासन बी माझ्यावर हसतंय की मी पोलिसांकडे आले म्हणून. म्हणजे पोलीस प्रशासन आमच्या गाडीजवळ येऊन डायरेक्ट म्हणतो तुम्ही आता कुठे जाणार? त्यांना माहित नाही का कुठे जाणार? म्हणजे सगळे पोलीस प्रशासन आमच्यावर हसतात की आम्ही न्याय मागाय त्यांच्याकडे जात आहे म्हणून. आरोपी मोकाट सोडतायत आणि आमच्यावरच हसतायत का? मग त्या रागाच्या भरात मग जीवन कशाला ठेवायचं म्हणून मी विष प्राशन केलं. ज्ञानेश्वरी ताई आता जसं तुम्ही म्हणताय तुम्ही थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं, या सगळ्यामध्ये तुम्ही इतकं थेट नाव त्यांचं घेणं, राजकीय या सगळ्या वर्तुळातली ही व्यक्ती असताना सुद्धा त्यांचं इतकं थेटपणे तुम्ही नाव घेताय, त्यांच्या बंगल्यावरून फोन आला म्हणताय, या सगळ्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी सुद्धा तुम्ही बोलणार का? या संदर्भात काही पुरावे तुम्ही त्यांना देऊ शकता का आजच्या भेटी दरम्यान या स्पष्ट बोलण्यात? पुरावे नाही, डायरेक्ट गोविंद एलमाटे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी मला अनिल चोरमुले सर डीवायएसपी अंबाजोगाईचे आणि ग्रामीण भागातले पीआय होते त्या ठिकाणी आणि नाचन नावाचे पीआय होते ते दोघांच्या समोर मला म्हणले की बंगल्यावर फोन आला तपास थांबविला. हे राजकारण नाही, राजकारणाचा विषय नाही याच्यात. मी राजकीय ते बंगला म्हणजे आता धनंजय मुंडे साहेब ते राजकारणात असले तरी आम्ही त्यांना देव मानून बसलेलो होतो ना. त्यांचं कर्तव्य होतं की आमच्या परिवाराला न्याय द्यायचं. बर अगदी ज्ञानेश्वरताई, मगापासून जसं आपण म्हणतोय की आता एवढे महिने उलटून गेलेले आहेत, अजून आरोपी मोकाट आहेत, एवढ्या महिन्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येतो, त्यातून इतके धक्कादायक अक्षरशः अंगावर काटे आणणारे खुलासे होत आहेत. या सगळ्यानंतर केवळ चौकशी, केवळ प्रयत्न जसं तुम्ही म्हणता, या सगळ्या गोष्टी सुरू असताना आज अखेर मुख्यमंत्र्यांची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, फडणवीसांची तुम्ही भेट घेताय. आज नेमकी काय मागणी या सगळ्यामध्ये तुम्ही करणार आहात? सीबीआय चौकशीची मागणी तुमची आहे का? माझी एवढीच मागणी आहे साहेबांना की 8 दिवसात आरोपी अटक करा, नाही तर मग परत येऊन मी माझा परिवार तुमच्या देखत मी संपवून घेईन. कारण आता सहनशीलता संपली आणि आम्हाला एसआयटी मध्ये साबळे सर आणि पंकज कुमावत सर ह्या दोघांची नियुक्ती पाहिजे, कारण साबळे सर यांनी पहिला तपास केलेला आहे. जी
अगदी मग त्याच्यामुळे त्यांना जर नियुक्त केलं तर ते आणि त्यांना अशी पावर पाहिजे साबळे सरांना की त्यांनी खुद आरोपीला अटक केलं पाहिजे, कारण त्यांच्यावर दबाव आला नाही पाहिजे की कुणी सांगल आणि आरोपी अटक नाही केले पाहिजे. साबळे सर आम्हाला स्वतः म्हणले आहेत की म्हणजे मला आरोपी अटक करू दिले नाहीत. जी अगदी ज्ञानेश्वरीताई साबळे तुमच्या सरांना एवढी ह्यांनी पावर दिली पाहिजे की स्वतः जाऊन आरोपी आणतील. जी अगदी ताई तुमच्या या सगळ्या संघर्षाच्या काळात अत्यंत दुःखाच्या काळातही तुम्ही इतक्या खंबीरपणे या सगळ्याला सामोरं जाताय. या सगळ्यामध्ये तुम्ही पुढारी न्यूजशी सुद्धा संवाद साधलात. तुमचं जे काही म्हणणं होतं ते स्पष्टपणे आम्हाला सांगितलं. यासाठी तुमचे खूप खूप आभार.